नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सांगलीत मध्यरात्री थरार. घरात शिरून गाढ झोपेत असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे घंटण लंपास. सांगली मिरज तालुक्यातील नांद्रे परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास घरात शिरून गाढ झोपेत असलेल्या महिलेच्या गळ्यातील तब्बल 17,650 रुपयाचे सोन्याचे घंटण चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी अस्मा राजू मुजावर वय वर्ष 29 राहणार इनामपट्टी वजन काट्यासमोर वसगडे रस्ता नांद्रे तालुका मिरज यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. अस्मा मुजावर या शुक्रवारी रात्री आपल्या पतीसमवेत घरात झोपल्या होत्या. मध्यरात्री साधारण 1:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील सर्वजण गाढ झोपेत असल्याचा फायदा घेत चोरट्याने अत्यंत चालाखीने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे घंटण अलगद काढले आणि अंधाराचा फायदा घेत पसार झाला. काही वेळानंतर अस्मा मुजावर यांना गळ्यातील घंटण चोरीला गेल्याचं लक्षात आलं. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.